शेतकरी संपाच्या 7व्या दिवशी सामान्यांना पोहोचणाऱ्या झळा काहीशा कमी होताना दिसतात। संपाचं अत्यंत महत्त्वाचं केंद्र बनलेल्या नाशिक शहर बाजार आज समितीचे सगळे व्यवहार ठप्प आहेत। मात्र गोदेतीरी येणाऱ्या आठवडी बाजारात शेतकरी भाजीपाला घेऊन विक्रीसाठी दाखल झालेत। या नाशिककरांना काहीसा दिलासा मिळालाय। पुणे मार्केट यार्डामध्ये आज गेल्या 7 दिवसातली सर्वाधिक आवक पाहायला मिळतेय। दररोज सरासरी 1200 गाड्या माल पुणे मार्केट यार्डामध्ये येतो। आज त्यापैकी 80%हून अधिक गाड्या बाजारात आलेल्या आहेत। पश्चिम महाराष्ट्राचं कृषी केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातही परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येते। कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 12,000 क्विंटल आवक नोंदवण्यात आली आहे। हाच आकडा 8,888 क्विंटल इतका होता। दररोज सुमारे 18,000 क्विंटल माल कोल्हापूरमध्ये येतो। बाजारात आंदोलन करून बाजार बंद पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या 8 जणांना ताब्यात घेण्यात आलेल्या सांगलीमधल्या विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे। हे आंदोलक भाजी मंडई बंद पाडणार होते, त्यापूर्वीच त्यांना त्यांच्या घरातूनच पोलिसांनी ताब्यात घेतलं। तर सांगलीतल्या भाजी मंडई परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। पहाटेच पोलिसांनी सगळ्या कार्यकर्त्यांना घरातून ताब्यात घेतलं आणि स्थानबद्ध केलेलं आहे। मात्र ही जरी दडपशाही सुरू असली तरी शेतकऱ्यांना जोपर्यंत कर्जमाफ होत नाही, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही। या आत्तापर्यंतची झालेली आंदोलनं राज्यभरातल्या कार्यक्रमानुसार होती। यापुढच्या काळामध्ये पोलिसांनाही कळणार नाही का आम्ही कशा पद्धतीनं आंदोलन करू। मात्र पोलिसांची दडपशाही आम्ही सहन करणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतल्या वर्षा सरकारी बंगल्यावर रात्री भाजप नेत्यांची बैठक बोलावण्यात आली। मध्यरात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत राज्यभरात शिवा संवाद यात्रा आयोजित केली होती। या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद याच मुद्द्यावर वर्षावरच्या बैठकीत चर्चा झाली। सोबतच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा 16 जूनपासून 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत आणि या कार्यक्रमाचा विषय या बैठकीमध्ये मांडला गेला। मात्र राज्यभरातल्या शेतकरी संपाबाबत काहीही चर्चा झाली नाही। मीटिंगमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह साहेब येणार आहेत। राष्ट्रीय अध्यक्ष येणार आहेत आणि शिवार संवाद यात्रा अशा प्रकारचा हा कार्यक्रम दिलेला आहे। शिवार संवाद यात्रेच्या संदर्भातली मीटिंग होती। फक्त एकच विषय होता। शेतकरी संपाच्या 6व्या दिवशी राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा पुनरुच्चार केलाय। 31 ऑक्टोबरपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली। अडचणीत असलेल्या गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची सरकारची भूमिका असल्याचं ते म्हणाले। राज्याच्या इतिहासातली ही सगळ्यात मोठी कर्जमाफी असेल असं सांगत त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला टोला लगावलाय। शेतकरी संपाबाबत सरकारची चर्चेची तयारी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। आंदोलना आडून राजकीय पोळी भासणाऱ्यांच्या कुंडल्या आपल्या हाती असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलंय। 31 ऑक्टोबरपूर्वी महाराष्ट्रातल्या अडचणीत असलेल्या गरजू अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे। ही कर्जमाफी माझा दावा आहे की महाराष्ट्रातल्या आत्तापर्यंतच्या कर्जमाफीतली सर्वात मोठी ही कर्जमाफी असेल। शेतकऱ्यांच्या नावाखाली किंवा शेतकऱ्यांच्या मागे लपून आपली पोळी भाजण्याचं काम काही राजकीय पक्ष करतायत, पण मला असं वाटतं की महाराष्ट्रातले शेतकरी सुज्ञ आहेत आणि म्हणूनच काल जवळजवळ सगळे व्यवहार हे पूर्णपणे त्या ठिकाणी सुरू होते। बाजार समित्यातही सुरू होते, शहरांमध्ये सुरू होते, कुठलेही व्यवहार बंद नव्हते। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। तब्बल 1 तास चाललेल्या या चर्चेत उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही कर्जमाफी मिळावी अशी मागणी पवारांनी केली। मात्र पंतप्रधानांनी पवारांना फारसा सकारात्मक प्रतिसाद दिला नाही। कर्जमाफीची घोषणा उत्तर प्रदेशपुरती मर्यादित होती असं मोदी म्हणाले। त्यामुळे तुर्तास तरी राज्यात सरसकट कर्जमाफी मिळणार नसल्याचे संकेत आहेत। संपाच्या 6व्या दिवशी म्हणजे मंगळवारी आंदोलक शेतकऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। राज यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन शेतकऱ्यांनी राज यांची भेट घेतली। शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये राज ठाकरे यांनी सहभागी व्हावं आणि पुणतांब्याला येऊन आंदोलनाचं नेतृत्व करावं अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली।
दरम्यान राज ठाकरे पुणतांब्याला जाऊन शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेण्याची शक्यता आहे. मात्र शेतकऱ्यांच्याच नेतृत्वात हा लढा सुरू राहील अशी भूमिका मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मांडली आहे. हा जो 1 जूनपासून जो शेतकरी संप सुरू केलेला आहे तर त्याच्यामध्ये राजसाहेबांनी आम्हाला याच्यात सहभाग घेऊन शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याचं काम करावं अशी त्यांना विनंती केली. मला चांगला सकारात्मक पाठिंबा दिला आणि याच्यावर आम्ही आमच्या लवकरच याच्यामध्ये आम्ही आमच्या कोर कमिटीमध्ये विचार करून तुम्हाला शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आम्ही लवकरच येऊ म्हणून सांगितलं. शेतीमध्ये हे शेतकऱ्यांचा संपच आहे. या शेतकऱ्यांच्या संपातून त्यांच्या पदरी काहीतरी पडले पाहिजे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन हा विचार करायला पाहिजे असे त्यांच्याशी ते म्हणाले आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं त्याच्यावरती गंभीरपणे ते विचार करतायत आणि निश्चितपणे कदाचित ते पुणतांब्याला भेट देतील अशी मला पूर्ण खात्री. उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी का होऊ शकत नाही असा सवाल सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला आहे. राज्यात शेतकरी रस्त्यावर उतरलेले असताना पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांना कर्जमाफीचे आदेश द्यायला हवे होते असंही पाटील यांनी म्हटलंय. मंत्रिपदाचं आपल्याला काहीच वाटत नसून कोणत्याही दिवशी आदेश आला तर आनंदाने राजीनामा देऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं. उत्तर प्रदेशच्या एका मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा की आम्ही या ठिकाणी कर्जमाफी करतोय आणि 3 वर्षापूर्वी सरकार आलेल्या राज्यामध्ये शेतकरी रस्त्यावर उतरत असताना सुद्धा माननीय पंतप्रधान मोदयांनी आदेश दिले पाहिजे होते. देवेंद्रजी बघा शेतकरी काय करताय जरा जाऊन समजून घ्या. शेतकरी कर्जमाफीनंतर मध्यवर्ती निवडणुकांची शक्यता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फेटाळून लावली आहे. तसंच शेतकरी संपामध्ये मुख्यमंत्री एकाकी पडले असं म्हणणं म्हणजे मोठा गैरसमज असल्याचं ते म्हणाले. मध्यवर्ती निवडणुकीत समोर जायचं काय कारण आहे? असं कोणत्या सरकारला वाटतं का की मध्यवर्ती निवडणुकीला जावं? 99 मध्ये प्रयोग झाला होता असा. मला नाही वाटत की मध्यवर्ती निवडणुकीला आता सध्या जाण्याची काही कारण आहे आणि त्यासाठी कर्जमुक्ती होत आहे असा जो गैरसमज आहे तो मला वाटतं दूर आपल्या माध्यमातून जायला पाहिजे. नागपूरमध्ये शेतकऱ्यांनी मौदा इथल्या तालुका कार्यालयाला टाळं ठोकलं आणि मुंडण आंदोलनही केलं. गेल्या 6 दिवसांपासून राज्यात आंदोलन सुरू आहे. जय जवान जय किसान संघटनेच्या शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं. मात्र विदर्भात शेतकरी आंदोलन करत असले तरी बाजार समितीच्या व्यवहारांवर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. या ठिकाणी सर्व जोरदार घोषणाबाजी झाली. या ठिकाणी प्रदर्शन करण्यात आलं. या ठिकाणी व्यापाऱ्यांना विनंती करून दुकानेसुद्धा बंद करण्यात आली आणि त्यांनीसुद्धा दुकानं बंद न करण्याचा आग्रह न घेता स्वइच्छेने दुकानं या लाईनमधले सर्व बंद केले आणि या शेतकरी आंदोलनाला साथ दिली. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या संपाची दखल घेतली आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असं जाहीर केलं. हे समाधानकारक असले तरी कर्जमाफी देताना शेतकऱ्यांमध्ये भेदभाव पाहायला नको अशी भूमिका पुणतांब्यातल्या शेतकऱ्यांनी मांडली आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सर्व शेतकरी संघटनांना बोलवावं किंवा विशेष अधिवेशन घ्यावं अशी मागणी करण्यात आली आहे. आगामी आंदोलनाची दिशा सुकाणू समितीच्या बैठकीनंतर ठरवणार असल्याचं सांगण्यात आलंय. भविष्यात सरकारनं मागण्या मान्य न केल्यास पुन्हा एकदा सर्व गट तट विसरून पुणतांबा पुन्हा लढा उभारण्याचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला. वाशी एपीएमसी मार्केटमध्ये मंगळवारी भाजीपाल्याची आवक सामान्यपणे झाली. दिवसभरात वाशी 320 गाड्यांची आवक झाली आणि विशेष म्हणजे 45 कांद्याच्या गाड्या तर बटाट्याच्या 44 गाड्या दाखल झाल्या. त्यामुळे परिस्थिती काही प्रमाणात सुधारताना दिसली. केरळमध्ये वेळेआधी दाखल झालेला मान्सून पुढे सरकत नसल्यामुळे काहीशी चिंता पसरली आहे. मात्र हवामान खात्याने एक चांगली बातमी दिली. मान्सूनच्या पुढच्या वाटचालीला हवामान पोषक असून 8 तारखेपर्यंत म्हणजे गुरुवारपर्यंत मान्सून गोव्यामध्ये दाखल होईल असं भारतीय हवामान खात्याचे महासंचालक के जे रमेश यांनी सांगितले. 13 किंवा 14 तारखेला मान्सून मुंबईमध्ये पोहोचण्याचा अंदाज आहे.
याखेरीज आणखी गुड न्यूज हवामान खात्याने दिली, ती म्हणजे यंदा सरासरीच्या 98% पाऊस होण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये पहिल्या अंदाजामध्ये 96% पाऊस पडेल असं भाकीत करण्यात आलं होतं. अकोला आणि नाशिकमध्ये पावसानं अचानक हजेरी लावली. अकोला शहर परिसर आणि ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. रात्री 7:45च्या सुमाराला अचानक आलेल्या या पावसानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. गेल्या महिनाभरापासून अकोल्यामध्ये उकाडा चांगलाच वाढला होता. पारा 45 अंशांवर गेल्यानं नागरिक हैराण होते. त्यातच अचानक आलेल्या या पावसानं अकोल्यातल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. या पावसामुळे जिल्ह्यामध्ये पेरणीच्या कामाला आता सुरुवात होणार आहे. तर दुसरीकडे नाशिक शहर आणि परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नाशिककरांना दिलासा मिळाला. इफेड्रिन या अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी अभिनेत्री ममता कुलकर्णीला फरार घोषित करण्यात आले. ठाणे पोलिसांनी सोलापूर इथल्या इव्हॉन लाईफ सायन्सेस कंपनीच्या आवारातून तब्बल 2.5 कोटींचा इफेड्रिन या अंमली पदार्थांचा साठा पकडला. यामध्ये ममता कुलकर्णी आणि तिचा ड्रग माफिया असलेला पती विकी गोस्वामी आरोपी आहेत. पोलिसांना या प्रकरणी 30 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर विदेशात वावरणाऱ्या ममता कुलकर्णी विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढण्यात येणार आहे. त्यानंतर न्यायालय दोन्ही आरोपी ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामी यांच्या भारतात असलेल्या स्थावर मालमत्ता जप्तीचे अधिकार ठाणे पोलिसांना मिळतील. प्रेम करून गुन्हा केला का असं विचारण्याची वेळ नवी मुंबईतल्या अटवार दाम्पत्यावर आली आहे. बोईसर इथे राहणाऱ्या हरधन्या या तरुणीनं घरच्यांच्या विरोधाला न जुमानता नवी मुंबईतल्या अजमेर याच्यासोबत पंजाब इथे जाऊन लग्न केलं. पण लग्न झाल्यापासून माहेरचे लोक ठार मारतील या भीतीनं अटवार दाम्पत्याला 7 महिन्यांचं बाळ घेऊन शहर बदलून राहावं लागतंय. हरिधन्या ही बोईसरचे शिवसेना नेते प्रभाकर राऊळ यांची कन्या आहे. प्रभाकर राऊळ जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा आरोप हरिधन्यानं केला. मात्र प्रभाकर राऊळ यांनी सर्व आरोप खोडून काढले. एक्चुअली में मैंने लव मैरिज किया है, तो फिर हम लोग जब से मैंने लव मैरिज किया तब से मैं घुट-घुट के लाइफ जी रही हूँ. मतलब मैं डर के मारी जी रही हूँ कि मेरे फैमिली, जब मेरे पापा अगेंस्ट है मेरे शादी के, तो वो कभी आएंगे मेरे पास, हमें पकड़ेंगे मारेंगे, उसका डर लगा हुआ है साल भर से. और मेरे एक बच्चा भी है छोटा 7 महीने का, वो भी मेरे साथ नहीं है क्योंकि हम लोग यहाँ पे छुप छुप के जी रहे हैं. हर जगह अलग अलग जगह रह रहे हैं, हम लोग को इतना डर है. और मैं अपने फादर से यही रिक्वेस्ट कर रही हूँ कि एटलीस्ट वो मुझे ना तंग करे. हिंदुस्थान पेट्रोलियमची पाईपलाईन फोडून पेट्रोलची चोरी केल्याचा प्रकार 15 दिवसांपूर्वी विमाननगर इथे उघडकीला आला होता. या प्रकरणी 2 पोलीस अधिकाऱ्यांसह 6 जणांना विमानतळ पोलिसांनी अटक केली. पुणे शहर एपीआय रवींद्र भिडे, पुणे ग्रामीणचे पीएसआय ठोंबरे, पोलीस कर्मचारी शिवशरण दिनेश पवार आणि मोतीराम पवार अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. या सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. याशिवाय इस्माईल शेख नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सोलापूरमध्ये प्रेशर कमी येत असल्यानं पाईपलाईन फुटल्याचा संशय पेट्रोल कंपनीच्या अधिकाऱ्यांना आला होता आणि त्यावेळी तपासणी केली असता हा पेट्रोल चोरीचा प्रकार समोर आला. नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकासमोरील सरकारी वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काडतूस आढळली आहे. अजनी रेल्वे स्थानकासमोर मेडिकल रुग्णालयाची ही शासकीय वसाहत आहे आणि या वसाहतीच्या मागच्या बाजूला असलेल्या नाल्यामध्ये 150 काडतुसं सापडलेत. यापैकी काही जिवंत काडतुसं असल्याचं बोललं जात आहे. ही काडतुसं .22 असल्याची माहिती मिळते. या वसाहतीमध्ये मेडिकलच्या विद्यार्थ्यांना एनसीसीचं प्रशिक्षण देणारे सैन्यातले अधिकारी BK श्रीवास्तव राहत होते. मात्र श्रीवास्तव यांची आसामला बदली झाल्यानं 25 मे रोजी त्यांनी हे घर रिकामं केलं. त्यावेळी या वसाहतीमध्ये दुरुस्ती कामासाठी आलेल्या कामगारांना नाल्यामध्ये ही काडतुसं आढळली. युवा महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवडच्या राहटणी परिसरात राहणाऱ्या किशोर नखातेनं अजिंक्यपद पटकावलंय. त्याचं शहरामध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. राहटणीमध्ये किशोर नखातेंची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यापुढे महाराष्ट्र केसरी आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक मिळवण्याचं स्वप्न असल्याचं किशोर यांनी सांगितलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.